मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। आजवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकातली लेखणी ही सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली। मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्याला प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक दिलं आणि आता त्यावरून नवीन वाद जो आहे तो सुरू झालेला आहे। प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातले अनेक मुद्दे आजवर गाजलेले आहेत। आता हे नेमकं पुस्तक कुठलं आहे, या पुस्तकावरनं का नेमका वाद जो आहे तो सुरू झाला आहे हे आपण या निमित्ताने पाहणार आहोत। देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं खरं तर या पुस्तकाचं नाव आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे पुस्तक अनेक ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर मजकूर जो आहे तो अत्यंत बोलका आणि या पुस्तकातले जे मथळे आहेत ते देखील अतिशय तिखट शब्दातले आहेत। जसं आपण हा पाहिला तर मोहरी एवढी गोळी आणि बादलीभर पाणी असे अनेक तिखट शब्द जे आहेत ते देखील या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतात। मसणवटीची कर्मप्राप्त राहणी त्यासोबतच असलेले अनेक मुद्दे या पुस्तकातनं अधोरेखित झालेले आहेत। अनेक ठिकाणी या पुस्तकांमध्ये धर्माच्या बाबतीत सुद्धा अनेक मथळे जे आहेत ते देखील या ठिकाणी लिहिले आहेत। गजगजीत तूप पोळीचा ढीग असं देखील या पुस्तकातले अनेक मजकूर आहेत। देवळांची उत्पत्ती आणि स्वरूप हे मुद्दे या पुस्तकातून अधोरेखित केले गेलेले आहेत। देवळांच्या नावाखाली चालणाऱ्या धार्मिक गुलामगिरीवर आणि भटभिक्षुकीशाहीवर जोरदार टीका सुद्धा या पुस्तकातून करण्यात आली आहे। समाजातील अन्याय, रूढी आणि जाती व्यवस्था दूर करण्यासाठी तसंच प्रबोधनाचा मार्ग म्हणजे नेमका काय हे देखील या पुस्तकातून अधोरेखित केलं जाते। समाजातील लोकांना देवळांबद्दलची खरी वस्तुस्थिती समजावून सांगणं, प्रबोधन करणं आणि अंधश्रद्धावर, रूढीवादी विचारांवर प्रहार कसा केला जातो याबद्दलचा एक मजकूर जे आहे ते देखील या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे हा पुस्तक जरी अनेक तिखट शब्दांमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी ठाकरे शैलीत लिहिलेलं असलं तरी सुद्धा या पुस्तकाबद्दल आता मतप्रवाह जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शिवाय या पुस्तकाचा आधार घेत अनेक संघटना ज्या आहेत त्या देखील पुढे आल्यात आणि त्यासोबतच अनेक जे लेखक आहेत त्यांनी सुद्धा या पुस्तकाला पाठिंबा दिलाय आणि ज्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी वाचलेली आहे ते या पुस्तकाच्या पाठिंब्याशी खूप सहमत आहेत आणि या पुस्तकाला आजही पाठिंबा देत आहेत। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।